नितेश भाऊंना महाराष्ट्राच्या वतीनं विनंती करतो की त्यांचं वय कमी आहे. रोहित पवार. नितेश राणेंच्या भडकाऊ वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की मी नितेश भाऊंना महाराष्ट्राच्या वतीनं विनंती करतो, त्यांचं वय कमी आहे, ते मंत्री झालेत, पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचे. तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत म्हणून तुम्ही वक्तव्य करत आहात. असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवत असाल आणि त्यात तुम्हाला वाटत असेल की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात. हा लाडकेपणा काही दिवस पुरणार आहे. यासोबतच ते पुढे म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी जर काही केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, पण फक्त नेत्याने तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचे नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात, नाहीतर वक्तव्य करतात, मीडियामध्ये जाऊन ते बोलतात. शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या, भाजपच्या पक्षाची असू द्या, म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त बाहुली आहे, पण त्या बाहुलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच आहे सत्तेतलं, असं आपलं तिथं म्हणावं लागेल. म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत, कष्टकरी अडचणीत आहेत, युवा अडचणीत आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते, लोकांना हाताला काम, पोटाला अन्न नाही, आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या, त्याच्याबरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत. पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो. माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात, शेतकऱ्यांनी केल्यात, कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत, आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत, त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. पण सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर, पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे, शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी ही जी चिल्लीपिल्ली आहेत ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत. काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत, पक्षाच्या संघटना नाही तर सामाजिक संघटना, तेव्हा त्या झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा, आक्रमक राहा, दंगल आपल्याला घडवायची की तेव्हा ते उठतात आणि बोलायला लागतात. अहो तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोश्यारी असली जी चिलीमिली तुम्ही पाळलेलीत ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका, सुरुवात तिथपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. नितेश राणेंना ज्यावेळी विचारलं की मुख्यमंत्र्यांनी समज दिली आहे का, तर ते म्हणतात मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे. मी नितेश भाऊंना विनंती करतो, महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो, त्यांचं वय कमी आहे, ते मंत्री झालेत, पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचंय. तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तू पसरवत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात, हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे. पण तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. पण फक्त नेत्याने तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.